हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आजच्या तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशीच मी हा व्लॉग तुमच्या सगळ्यांशी शेअर करते आहे. आपल्या चॅनेलवरचा हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान मुलाला सांभाळत आईने सगळ्यांसाठीचा स्वयंपाक हा पूर्ण केला होता. आणि इथं हा माझ्या लहान बहिणीचा मुलगा. या गुढीपाडव्याला आम्ही ठरवलं होतं की आम्ही तिघीजणी एकत्र येणार, थोड्या वेळासाठी तर का असेना, पण आईच्या घरी आम्ही एकत्र येणार असा आम्ही विचार करून इथं आम्ही आपापल्या घरातली गुढी उभी केली आणि इकडे आईच्या घरी आम्ही तिघी एकत्र जमलेलो आहोत. इथं आईनं सगळा स्वयंपाक केलेला आहे. आमटी, मसाले भात, त्याच्यानंतर शेवयांची खीर इथं केलेली आहे आणि अजूनही भरपूर करणार आहे. पनीरची भाजी पण करणार आहे. तिला मदत म्हणून इथे बाबा आमचे खोबरं किसून देत आहेत. एवढ्या जणांचा स्वयंपाक जर करायचा झाला तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीची गरजही लागतेच. तर इथं बाबा आईला मदत करत आहेत. खोबरं कट करून ते मिक्सरमधून काढून देणार आहेत आणि मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे. पनीरची भाजी तयार करून झाल्यानंतर इथं धाकट्या बहिणीचा हा मुलगा आहे. हा जेवायला फार तिला त्रास देत होता, म्हणून आई म्हणाली आणि इकडे मी भरवते, म्हणून त्याला चपाती आणि भाजी भरवत होती. तर तो असा मोबाईल बघत खात होता. आजकालच्या मुलांना मोबाईल बघितल्याशिवाय जेवण जातच नाही. आणि कोणाकोणाच्या मुलांना असं जेवण्याची सवय आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तरीसुद्धा त्याचं 4 घास खाऊन झाल्यानंतर परत आणि नको म्हणणं चालूच होतं. तरी पण आईनं थोडंसं त्याला खाऊ घातलेलं आहे. आणि इथं बघा, त्याला चपाती नको पण श्रीखंड पाहिजे असे त्याचं सगळं चालू आहे. इतके नखरे तर करतो ना, काय विचारायलाच नको. तर या पद्धतीनं चालू होतं आमचं सगळं. आणि त्याच्यानंतर इथं तो खायला अजूनही त्रास देत होता, म्हणून आई त्याच्याशी खेळत गप्पा मारत गोष्टी सांगत त्याला खायला घालायचा प्रयत्न करत होती. आणि मी इथं ना चक्का आणला होता ना, तर तो चक्का फेटायचं काम करत होते. आम्ही तिघं म्हणजे मी आणि आई बाबा आम्ही तिघं साखर कमी प्रमाणामध्ये खातो, शक्यतो नाहीच खात. पण मग आमच्यासाठी म्हणून आम्ही चक्का आणि त्या कमी साखर किंवा बिनसाखरेचं जर श्रीखंड तयार करायचं असेल तर ते कसं तयार करायचं त्याच्यासाठी हे तुम्ही नक्की पहा. या पद्धतीनं मी इथं हे सगळं फेटून घेत होते. आणि इथं कॅमेरा थोडासा हललेला आहे कारण मी आईला सांगितलं होतं शूट करण्यासाठी. आणि इथं चक्का माझा सगळा फेटून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अगदीच 1.5 चमचा आम्रखंड, जे तयार आम्रखंड आणलं होतं ना, ते इथं घालून छान असं ते फेटून घ्यायचं. म्हणजे साखर ही कमी प्रमाणामध्ये जाते आणि आपल्याला श्रीखंड खाल्ल्याचा आनंदसुद्धा मिळतो. सणावाराला गोड खायचं नाही असं तर काय होतच नाही, पण जर कमी प्रमाणामध्ये जर खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करून नक्की पहा. आम्हाला जर श्रीखंड खायचं झालं ना तर आम्ही या पद्धतीनेच करतो. आणि मी इथं टेरेसवर येऊन व्हॉईस ओव्हर करत असल्यामुळे माझा आवाज पण थोडासा तुम्हाला कमी जाणवत असेल. परंतु मला सांगा, सजेशन द्या की कशा पद्धतीनं मी अजून माझे व्लॉग छान पद्धतीनं व्हिडिओ शूट करू शकते. हे असं छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि काही नाही साईडला ठेवायचं. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे हवे ते याच्यामध्ये फ्लेवर तुम्ही ॲड करू शकता. आणि इथं हे सगळं झाल्यानंतर हा बघा, अजूनही हा मोबाईल सोडायला तयार नाही आहे. तर त्याच्याशी गोड बोलून त्याच्याकडून कसा तरी मोबाईल काढून घ्यायचे प्रयत्न इथं आमचे चालू आहेत. तर तरीही तो त्याचं स्वतःचं सोडत नाही. तोपर्यंत मी इथं गुढीला नैवेद्य दाखवून घेत आहे. इथं गुढीला नैवेद्य दाखवून घेताना सुद्धा जे शूट आहे ना ते आईच करत आहे. त्याच्यामुळे थोडासा कॅमेरा हललेला, अँगल थोडासा वेगळा तुम्हाला वाटत असेल. पण हे खरं सांगू का, हे मला कळतच नाही की अँगल्स वगैरे हे जे काय आहे, मी रँडमली शूट करते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला इथं मी माझा व्लॉग तयार करून दाखवत आहे. इथं छान असा गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर पुढे इथं 2 नंबरची बहीण आता आलेली आहे आणि तिचा मुलगा, 2 जण आलेले आहेत इथं. आणि तो आल्यानंतरचा तर दंगा तुम्ही पाहू शकता. अतिशय दंगा करत होते हे 2 जण. आणि आमच्या अवनीशनं ना त्याच्यासाठी खाऊ आणला होता. तो त्यानं कॅडबरी आणला होता. तर त्याला इतका आनंद झाला ना. आणि इथं अवनीशनं जे आणलं होतं ना
ते सगळं दाखवत होता तो त्याला. आणि या दोघीजणी आता इथं जेवण करून घेत आहेत. आजचा आमचा गुढीपाडव्याचा हा जो दिवस आहे ना, हा खूप छान पार पडलेला आहे. असं तिघीजणी एकत्र येऊन सेलिब्रेट खूप वर्षांनी आम्ही केलेला आहे लग्नानंतर. तर त्याच्यामुळे फार आनंद झाला. तुम्हाला जर आपला हातचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.